संध्या आणि ओंकार कॉलेजच्या पहिल्या दिवशी त्यांच्या नजरा भेटल्या. संध्या शांत, शिस्तबद्ध. ओंकार थोडा बिनधास्त, पण मनाने साफ. पहिल्याच भेटीत काही खास घडलं नाही, पण मनात कुठेतरी काहीतरी हलहल्लं होतं. कॉलेजच्या कट्ट्यावर गप्पा, सांस्कृतिक कार्यक्रम, अभ्यासाचं निमित्त करून दोघे एकमेकांच्या अधिक जवळ येत गेले. त्या पहिल्या प्रेमाचा एक वेगळाच गंध असतो. नवखं, कोमल आणि प्रामाणिक. एक दिवस संध्याच्या घरी कुणीतरी बघायला आलं. आई वडिलांनी ठरवलेलं स्थळ आणि एकदम नकार ओंकारला. संध्या अस्वस्थ झाली. ओंकार चिडला, पण दोघांनाही माहीत होतं हा संघर्ष छोटा नव्हता. ओंकारने तिला समजून घेतलं, पण तिचं हो ऐकून त्याचं मन हादरलं. प्रेम आहे हे खरं, पण त्यावर विश्वास ठेवणे सगळ्यांना शक्य नसतं. ओंकारने शहर सोडलं. संध्याने घरच्यांच्या अपेक्षांशी तडजोड केली. वेळ निघून गेला, पण काही आठवणी तशाच राहिल्या. तिची डायरी अजूनही त्याच नावाने भरलेली होती आणि त्याचा चहा अजूनही त्या जुन्या कपातच होता. 7 वर्षांनी एका कॉन्फरन्समध्ये त्यांची नजर पुन्हा एकमेकांवर पडली. न बोलता खूप काही बोललं गेलं. 2 यशस्वी व्यक्ती, पण अपूर्ण प्रेमाचं ओझं घेऊन जगलेली. चहा हातात होता आणि त्या कपावर कोरलेलं नाव अजूनही होतं, संध्या. ती हसली, तो शांत झाला आणि न बोलता दोघं पुन्हा एकत्र आले. कधी कधी प्रेम पूर्ण व्हायला फक्त एक संधी पुरेशी असते आणि काही नाव काळाच्या पलीकडं टिकून राहतात.